अशोक खरात कनेक्शन प्रकरणी रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटी कडून चौकशी संपलेली आहे। तब्बल 5.5 तास ही चौकशी सुरू होती आणि रुपाली चाकणकर या खरात शिवनिका ट्रस्टमध्ये विश्वस्त होत्या। या सगळ्या प्रकरणी आता रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आल्याचं समजतंय। बघूया। रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी। खरात प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात। बोंधू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात आल्या। अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समोर रुपाली चाकणकर हजर झाल्या। अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकरांवरती आरोपांच्या फैरी डागल्या होत्या। या प्रकरणी चाकणकरांच्या एसआयटी चौकशीची मागणी विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती। अशातच रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या गेल्या। एसआयटी चौकशीला सामोरं जात असताना चाकणकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार। जे खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल। अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांच्या टार्गेटवर रुपाली चाकणकर आलेल्या होत्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याचा रुपाली चाकणकर यांच्यावरती आरोप आहे। रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवरती विश्वस्त होत्या। रुपाली चाकणकर या अशोक खरातशी संपर्कात होत्या। त्यांनी खरातला 177 फोन कॉल केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता। खरातने बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या खात्याचा वापर केल्याचा आरोप आहे। अहिल्यानगरमधील स्थानिक पत्रकारावरती दबाव आणल्याचा आरोप रुपाली चाकणकरांवरती आहे। हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा अशी आमची मागणी आहे। अशोक खरातशी जवळीक आणि आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली आहे। हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उकडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। खरं तर एसआयटी का उशीर करते या सगळ्या चौकशीला हेच कळत नाही। एकट्या खरात ची चौकशी होते मान्य आहे, परंतु त्याच्यातील संबंधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे। मग त्यात रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य मंत्री असतील। विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता या प्रकरणावरून रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात आल्या। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 मराठी।